नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघत आहात गोलू आणि चेरू कुठेतरी चाललेले आहेत मस्तपैकी नटून थटून. आणि तुम्ही विचार करत असाल ह्या दोघी कुठे चालल्या आहेत, तर आज आपण पाहणार आहोत काहीतरी नवीन. तर चला, येत आहे ना बघायला, चला. तर चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया. आणि व्हिडिओची सुरुवात अशी सुंदर अशी झालेली आहे. आणि तुम्ही पाहत असाल हे काय आहे, किती सुंदर आहे हे आहे एक सुंदर असं एंट्रन्स. आणि हे खूप छान होतं, मस्त. त्याचं लॉन इतका सुंदर, इतका मोठा, रंगीबेरंगी लाईट्स आणि खूप छान असं होतं, मस्त. आणि चला तुम्हाला दाखवते हे नक्की काय आहे. तर हे आहे द बाईक शांती विल्ला. आणि हे महाबळेश्वर सातारा येथील खूप मोठं हॉटेल आहे. खूप असं मोठं हॉटेल आहे हे. आणि चला मी तुम्हाला पुढे तर व्हिडिओमध्ये सगळं दाखवणारच आहे की काय काय आहे. इतकं सुंदर हॉटेल आणि महाबळेश्वरमध्ये, आणि खूप मोठं असं हॉटेल होतं हे. आणि खरंच आम्ही खूप दिवसानंतर अशा हॉटेलला व्हिजिट केलं होतं. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे. आणि हे तर फक्त हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू आहे, हे एंट्रन्स होतं. अजून तर आपण एंटरही केलेले नाही आहे. आणि आतमध्ये बघितल्यावर तुम्हाला कळेल तिथे होता सुंदर असा स्विमिंग पूल. हे आहे बाहेरचं. आतमध्ये गेल्यानंतर असं सुंदर असं सिटिंग अरेंजमेंट होतं. इथे स्विमिंग पूल होता, लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी, कोणीही. इथे एक लेवलप्रमाणे इथे छान असं स्विमिंग पूल होतं. सगळे त्याच्यामध्ये एन्जॉय करू शकतात. आणि खूप सुंदर होतं. गोलूला तर खूप आवडलं होतं. आणि गोलू इकडून निघायची इच्छाच नव्हती, पण आम्ही तिथे जेवायला गेलो. आणि द बाईक शांती विल्ला खूप सुंदर होतं. बघू शकताय तुम्ही किती सुंदर आहे. हे तर जस्ट एंट्रन्स आहे, एंट्री तर आपण अजून केलेलीच नाही आहे. आम्ही तिथे जेवायला गेलो आणि मग हे पाहिलं. हे किती सुंदर आहे, छान आहे ना. हे एंट्रन्स आहे, खूप सुंदर होतं. मला तो खूप आवडलं. मला एंट्री केल्याच म्हणजे आतमध्ये तर जायची इच्छाच नव्हती. असं वाटत होतं इथेच मस्तपैकी शांत बसावं. तरी पण आम्ही एंट्री केली. आणि एंट्री केल्यानंतर हे असं सुंदर असं पहिलं रिसेप्शन होतं. आणि रिसेप्शनच्या त्या बाजूला ते स्विमिंग पूल अँड ऑल होतं. तर आम्ही जेवायला गेलो तिथे. लहान मुलांसाठी खूप सुंदर अशी अरेंजमेंट केलेली. आणि फायनली आम्ही डायनिंग हॉलमध्ये आलो. ह्या डायनिंग एरिया आहे. इथे सुंदर असं हे चेअर खूप एन्जॉय करत होती. चेरूसाठी स्पेशल चेअर होती, लहान मुलांसाठी मस्त चेअर होती. सेफ्टी होतं. गोलू वेट करते आणि गोलूचे बाबा पण. आणि आम्ही खूप सुंदर असं मस्त एन्जॉय करत होतो इथे. आणि आम्ही वीकडेला गेलो होतो, त्यामुळे आम्हाला खूप मस्त मजा करायला मिळाली. जास्त क्राऊड नाही मिळाला. तुम्हाला पण जर अशा ठिकाणी जायचं असेल तर स्पेशली वीकडेमध्ये जायचं. वीकेंडला खूप गर्दी असते, तर मस्त एन्जॉय करता नाही येत. आणि तुम्ही बघू शकता किती मोठं आणि किती सुंदर असं रेस्टॉरंट आहे. आणि इथे सगळे इंटरनॅशनल ट्रॅव्हलर इथे थांबतात. सो आम्ही पण मस्त इथे एन्जॉय केला. छान असे रूम्स होते, छान डायनिंग, पुन्हा स्विमिंग पूल अँड ऑल. लहान मुलांसाठी खूप बरंच काही होतं. चेरू तर खूप मस्त एन्जॉय करत होते. आणि काय चाललं आहे तिचं तिलाच कळत आहे. आणि ती खूप एक्सायटेड होती. हा वरतून काढलेला व्ह्यू आहे. हा वरतून असं हॉटेल दिसत होतं. आम्ही डायनिंग एरियामधून हे वरतून कॅप्चर केलेलं. फायनली आमचं जेवण आलं. आणि जेवणात आम्ही हे थोडंसं स्टार्टर मागवलेलं. आणि स्टार्टर असं सुंदर पद्धतीने त्यांनी सजावट करून दिलेलं. फायनली आम्ही डिनर पण आलं. हे डिनर पण केलं छान असं. पण डिनरमध्ये स्पेशल आम्हाला खिचडी भात. आणि डिनर झाल्यानंतर आम्ही मस्त इथे एन्जॉय करत होतो. आणि खूप सुंदर असा व्ह्यू, छान. इथून निघायची इच्छाच नव्हती. नाईट वॉक वगैरे करायला छान होतं. आम्ही थांबलो खूप बऱ्याच उशीर. छान असं सुंदर स्विमिंग पूल. फायनली तिथून आम्ही निघालो. हा रिसेप्शन एरिया. रिसेप्शनमध्ये पण वेटिंग रूम मस्त होती. छान असं सिटिंग अरेंजमेंट होतं. आणि फायनली आम्ही तिथून निघाल्यानंतर
पुन्हा आम्ही पोचलो मेन एंट्रन्सवर आणि खरंच खूप सुंदर होतं. निघायची इच्छा नव्हती आणि मेन म्हणजे इकडचा मेनू जो आहे तो इंटरनॅशनल मेनू होता आणि बरंच काही विचित्रच नावं होती. आम्हाला तर काही समजतच नाही काय घ्यावं. तर आम्ही काहीतरी मेथी कोफ्ताचं काहीतरी भाजी होती, तर त्यांनीच आम्हाला सजेस्ट केली आणि आम्ही खाल्ली ती छानपैकी. आणि चेरू आणि गोलूसाठी, स्पेशली चेरूसाठी खिचडी भात, काय ते दाल खिचडी मस्तपैकी तिने पण खाल्लं. कुठे गेलं तर तिच्यासाठी आम्हाला दाल खिचडी घ्यावी लागते. आणि पुन्हा हे सुंदर असा व्ह्यू. इथून तर निघायची इच्छाच नव्हती. हे व्हिडिओमध्ये तर इतकं सुंदर नाही दिसत आहे जितकं ते समोर दिसत होतं. तुम्ही बघू शकता. स्पेशली विजिट करा या प्लेसला. खूप छान हॉटेल आहे आणि मेन म्हणजे ते एस टी स्टँड, महाबळेश्वर एस टी स्टँडच्या जवळ आहे. त्याच्यानंतर आम्ही ते मस्तपैकी फोटोज क्लिक केले. सुंदर स्विमिंग पूल, मस्तपैकी मस्त फोटो काढले, एन्जॉय केला. आणि फायनली आम्ही इथून निघत होतो. निघता आम्हाला 11:30-12 वाजले, तरी पण आमचा पाय काय तिथून निघत नव्हता. तरी पण फोटो क्लिक्स केले आणि आम्ही जेवण संपून निघालो.